नमस्कार मित्रांनो, बुकलाईटमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भगवान बुद्धांनी उपदेशलेली 4 आर्य सत्य कोणती आहेत ते समजून घेणार आहोत। ही 4 आर्य सत्ये त्यांच्या शिक्षणाचा आधार आहेत। या सत्यांमध्ये जीवनाचे स्वरूप, दुःखाचे कारण, त्यावर उपाय आणि मुक्तीसाठी मार्ग यांची स्पष्टता आहे। या 4 सत्यांना बुद्ध धर्माचा गाभा मानला जातो। पहिले सत्य, दुःख। हे पहिले आर्य सत्य जीवनातील दुःखाच्या अस्तित्वाविषयी आहे। दुःख या शब्दाचा अर्थ केवळ शारीरिक किंवा मानसिक वेदना नाही, तर जीवनातील असंतोष, अपूर्णता आणि क्षणभंगुरता असा आहे। जन्म, वृद्धत्व, रोग, मृत्यू, प्रिय व्यक्तींचा वियोग, न आवडणाऱ्या गोष्टींचा संयोग, इच्छा पूर्ण न होणे यासारख्या गोष्टी दुःख आहेत। बुद्धांच्या मते अटॅचमेंट म्हणजेच आसक्ती हे दुःखाचे मुख्य कारण आहे। आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या कायम आपल्या सोबत राहाव्यात अशी आपली इच्छा असते, पण ते शक्य नसते आणि त्यामुळे दुःख निर्माण होते। मित्रांनो, बुद्ध आपल्याला जगाच्या वास्तविकतेची जाणीव करून देतात। जीवन हे सुख आणि दुःखाचे मिश्रण आहे आणि हे स्वीकारणे महत्त्वाचे आहे। दुसरे सत्य, दुःख समुदय। हे दुसरे आर्य सत्य दुःखाच्या कारणांविषयी आहे। तृष्णा म्हणजेच लोभ, इच्छा, आसक्ती हे दुःखाचे मुख्य कारण आहे। इंद्रियांचे विषय, अस्तित्व आणि अनस्तित्व याविषयींची तृष्णा माणसाला सतत बांधून ठेवते आणि त्यामुळे दुःख निर्माण होते। अज्ञान म्हणजे जगाच्या वास्तविकतेचे ज्ञान नसणे हे देखील दुःखाचे एक महत्त्वाचे कारण आहे। मित्रांनो, बुद्ध आपल्याला दुःखाच्या मुळाशी घेऊन जातात। केवळ बाह्य परिस्थितीच नव्हे, तर आपल्या आंतरिक इच्छा आणि अज्ञान हे देखील दुःखाचे कारण असू शकते, हेच ते स्पष्ट करतात। तिसरे सत्य, दुःख निरोध। हे तिसरे आर्य सत्य दुःखांचा अंत शक्य आहे हे सांगते। तृष्णा आणि अज्ञानाचा पूर्णपणे नाश करणे म्हणजेच निर्वाण प्राप्त करणे होय। जेव्हा माणूस आसक्ती आणि अज्ञानातून मुक्त होतो, तेव्हा त्याला शांती आणि मुक्तीचा अनुभव येतो। मित्रांनो, बुद्ध आपल्याला केवळ दुःखाची जाणीव करून देत नाहीत, तर त्यातून मुक्तीचा मार्गही दाखवतात। चौथे सत्य, दुःख निरोध गमिनी पटिपदा। हे चौथे आर्य सत्य दुःखाचा अंत करण्याच्या मार्गाविषयी आहे। हा मार्ग अष्टांगिक मार्ग म्हणून ओळखला जातो। अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा समावेश होतो। मित्रांनो, बुद्ध आपल्याला एक व्यावहारिक मार्ग देतात, ज्याद्वारे आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो। हा मार्ग नैतिक आचरण, मानसिक डिसिप्लिन आणि ज्ञानावर आधारित आहे। मित्रांनो, बुद्धांनी हे 4 आर्य सत्य एका डॉक्टरच्या दृष्टिकोनातून समजावले आहेत। जसे डॉक्टर रोगाचे निदान करतो, त्याचे कारण शोधतो, त्यावर उपचार सांगतो आणि त्या उपचाराने होणारा फायदाही सांगतो, तसेच बुद्धांनी दुःखाचे निदान केले, त्याचे कारण सांगितले, त्यातून मुक्तीचा मार्ग सांगितला आणि मुक्तीचा अनुभव कसा असतो हेही सांगितले। हे 4 आर्य सत्य बौद्ध धर्माचा आणि बौद्धांच्या शिकवणुकीचा गाभा आहे। हे आपल्याला जीवनातील वास्तविकतेची जाणीव करून देतात आणि दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखवतात। दुःखाचा अंत करण्यासाठी अष्टांगिक मार्गाचा अभ्यास आवश्यक आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण 8ही मार्ग समजून घेणार आहोत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागात।